माझ्या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. नमस्कार श्रोते हो, माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आपण भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायाला आज सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. अर्जुनाने विचारले, हे कृष्णा, जे शास्त्रविधींचे पालन न करता स्वतःच्या धारणेनुसार पूजन करतात त्यांची काय अवस्था असते? ते सत्वगुणी, रजगुणी की तमोगुणी असतात? 16व्या अध्यायात म्हटले आहे, जो शास्त्रविधीने अनुसरण करीत नाही त्याला असुर म्हटले जाते आणि जो श्रद्धेने शास्त्रविधीचे पालन करतो त्याला देवता म्हटले जाते. आता जर श्रद्धावान मनुष्य शास्त्रांमध्ये उल्लेख नसलेल्या नियमांचे पालन करीत असेल तर त्याची कोणती स्थिती जाणावी? या अर्जुनाच्या शंकेचे निरूपण भगवान करत आहेत. जे लोक एखाद्या सामान्य मनुष्याची निवड करून त्याला परमेश्वर मानून त्याची पूजा करतात ते सत्वगुणी, रजगुणी की तमगुणी आहेत. अशा लोकांना जीवनाची सर्वोच्च स्थिती प्राप्त होते काय? त्यांना सिद्धावस्थेत उन्नती मिळते का? हे जे शास्त्रविधीचे अनुसरण करीत नाहीत परंतु ज्यांची कशावरही श्रद्धा आहे आणि जे देवता किंवा मनुष्याची पूजा करतात त्यांना आपल्या प्रयत्नात यशप्राप्ती होते काय? हे सर्व प्रश्न अर्जुनाला पडले आहेत आणि ते भगवान कृष्णांसमोर तो मांडत आहे. त्यावेळेस भगवान म्हणतात, हे ध्येयधारी आत्म्याचे प्राप्त केलेले प्राकृतिक गुणांनुसार मनुष्याची श्रद्धा सात्विकी, राजसी आणि तामसी अशा 3 प्रकारची असू शकते. याविषयी आता माझ्याकडून तू ऐक. जे शास्त्रविधी न जाणतात परंतु सुप्तपणा किंवा आळशीपणामुळे जे या शास्त्रविधींचे पालन करत नाहीत किंवा ते सोडून देतात त्यांचे नियंत्रण त्रिगुणांद्वारे केले जाते. जीवांना आपल्या सात्विक, राजसिक आणि तामसिक गुणांची युक्त पूर्वकर्मानुसार विशिष्ट प्रकारचा स्वभाव प्राप्त होतो. हे भारता, विविध प्राकृतिक गुणांच्या अंतर्गत मनुष्याच्या जीवनास अनुरूप अशी विशिष्ट प्रकारची श्रद्धा त्याला प्राप्त होते. जीवाचे प्राप्त केलेल्या गुणानुसार तो विशिष्ट प्रकारच्या श्रद्धेने युक्त असल्याचे म्हटले जाते. मनुष्य कसाही असला तरी त्याच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची श्रद्धाही असतेच, परंतु त्याने प्राप्त केलेल्या स्वभावानुसार त्याची श्रद्धा सात्विक, राजसिक, तामसिक मानली जाते. अशा रीतीने तो आपल्या श्रद्धेनुसार विशिष्ट लोकांशी संग करतो. म्हणून 15व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे प्रत्येक जीव हा मूळतः भगवंताचाच अंश आहे. म्हणून स्वरूपताच जीव हा त्रिगुणातीत असतो. मनुष्याला जेव्हा भगवंताशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण होते व जेव्हा तो भौतिक प्राकृतिक संपर्कात येऊन बद्ध होतो तेव्हा तो विविध प्रकारच्या प्रकृतीशी संग करून स्वतःचे अलग असे स्थान निर्माण करतो. विशिष्ट प्राकृतिक गुणांच्या संपर्कात असणाऱ्या व हृदयाच्या स्थितीनुसार मनुष्याची श्रद्धा दृढ होते. जर मनुष्याचे अंतःकरण सत्वगुणी असेल तर त्याची श्रद्धाही सत्वगुणी असते हे जाणले पाहिजे. जर त्याचे अंतःकरण रजोगुणी असेल तर त्याची श्रद्धा रजोगुणी असते आणि जर त्याचे अंतःकरण तमोगुणी असेल तर त्याची श्रद्धा तमोगुणांनी प्रदूषित झालेली असते. अशा रीतीने जगामध्ये आपल्या विविध प्रकारच्या श्रद्धा आढळतात आणि विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारचे धर्मही असतात. वास्तविक धर्माची श्रद्धा विशुद्ध व सत्वामध्ये स्थित असते, परंतु आपले हृदय कलुषित असल्यामुळे आपल्याला निरनिराळ्या प्रकारची धर्मतत्त्वे आढळतात. याप्रमाणे विविध प्रकारच्या श्रद्धेनुसार विविध प्रकारच्या उपासना असतात. सात्विक मनुष्य देवतांचे पूजन करतात, राजसिक मनुष्य राक्षसांचे पूजन करतात आणि तामसिक मनुष्य भूत प्रेताचे पूजन करतात. जे सत्वगुणी असतात ते सामान्यतः देवतांची उपासना करतात आणि सत्वगुणी मनुष्य विशिष्ट देवतेचे विशिष्ट हेतू प्रित्यर्थ उपासना करतात. त्याचप्रमाणे जे रजोगुणी आहेत ते राक्षसांची उपासना करतात. आमच्या लक्षात आहे
की दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळी कलकत्त्यामधील एक मनुष्य हिटलरची पूजा करत होता, कारण या युद्धामुळे काळाबाजार करून त्याने पुष्कळ धन कमावले होते. त्याचप्रमाणे रजोगुणी आणि तमोगुणी मनुष्य साधारणतः शक्तिशाली व्यक्तीलाच परमेश्वर मानतो. त्यांना वाटते की कोणाची परमेश्वर म्हणून पूजा करता येते आणि त्यामुळे परमेश्वराला पूजल्याने होणारी फलप्राप्ती होते. आता या ठिकाणी स्पष्टपणे म्हटले आहे की रजोगुणी आहेत ते अशा कल्पित परमेश्वराची निर्मिती करतात व त्यांची उपासना करतात, आणि तमोगुणी आहेत ते भूताखेतांची उपासना करतात. जे लोक दंभ अहंभावाने शास्त्रसंमत नसलेले उग्र आणि कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात, ते मूर्ख असतात आणि शरीराच्या भौतिक तत्वांना व त्याचबरोबर अंतर्यामी परमात्म्यालाही कष्ट पोचवतात. त्यांना असुर म्हटले पाहिजे. मिथ्या अहंकार, काम आणि विषय उपभोगातील आसक्तीमुळे कर्म करतात. अशा कृत्यामुळे केवळ ज्या पंचभूतांनी शरीर बनलेले आहे ते पंचभूतेच नव्हे तर शरीरामध्ये वास करणाऱ्या भगवंतांनाही कष्ट होतात. राजकीय उद्दिष्ट प्राप्तीसाठी केलेले असे अनधिकृत तप किंवा उपोषण हे निश्चितच इतरांना त्रासदायक होते. असे कृत्य करणारे लोक म्हणजे असुर असतात. प्रत्येक व्यक्तीला आवडणारा आहारही प्रकृतीच्या त्रिगुणानुसार 3 प्रकारचा असतो. त्याप्रमाणे यज्ञ, तप आणि दान याचे 3 प्रकार असतात. आता मी तुम्हाला त्यामधले भेद सांगतो. सत्वगुणी मनुष्याला प्रिय असणारा आहार म्हणजे त्याचे आयुष्य वृद्धिंगत करतो, जीवन शुद्धी करतो आणि बल, आरोग्य, सुख आणि संतोष प्राप्त करतो. असा आहार रसयुक्त, सेकदा पौष्टिक आणि हृदयाला संतुष्ट करणारा असतो. रजोगुणी मनुष्याला अत्यंत कडू, आंबट, खारट, गरम, तिखट, शुष्क आणि दाहकारक आहार प्रिय असतो. असा आहार शोक, व्याधी, दुःख निर्माण करतो. 3 तासापेक्षा अधिक काळापूर्वी शिजवलेले अन्न, बेचव नसलेले, दुर्गंधयुक्त, उष्टे आणि अपवित्र पदार्थांनी युक्त असे अन्न तमोगुणी लोकांना खूप प्रिय असते. आयुष्यवृद्धी करणे, मनशुद्धी करणे आणि बलवृद्धी करणे हाच अन्नाचा एकमेव उद्देश आहे. प्राचीन काळी महान ऋषींनी साखर, तांदूळ, गहू, फळफळा, भाजीपाला इत्यादी आरोग्यवर्धक व दीर्घायुष्य देणाऱ्या अन्नाची निवड केली. कडू, अतिशय खारट, अति तिखट किंवा अतिउष्ण असे राजसिक पदार्थांमुळे उदरातील जठराग्नी कमी होतो व त्यामुळे पीडा व रोग निर्माण होतात. तामसिक अन्न हे नासलेले असतात, त्यामधून दुर्गंधी येते. अशा अन्नामुळे तमोगुणी लोक आकर्षित होतात, म्हणून सत्वगुणी लोकांना मात्र अशा अन्नाचा किळस येतो. फलाची आकांक्षा न करणारे आपले कर्तव्य म्हणून शास्त्रविधीनुसार जो यज्ञ करतात त्याला सात्विक यज्ञ म्हणतात. परंतु हे भरतश्रेष्ठा, दंभार्थ आणि भौतिक लाभप्राप्तीसाठी जो यज्ञ केला जातो तो राजसिक यज्ञ असल्याचे जाण. शास्त्रविधीची अपेक्षा न करून प्रसाद वितरित केल्या वाचून मंत्रोच्चारण न करता उपाध्यायांना दक्षिणा न देता श्रद्धारहित असा जो यज्ञ केला तो यज्ञ हा तामसिक यज्ञ असतो. सत्यप्रिय, हितकारक, इतरांना शुद्ध करणे, शब्द बोलणे आणि नियमितपणे वेदपाठन करणे यांना वाचिक तप असे म्हणतात. इतरांचे मन शुद्ध होईल असे शब्द मनुष्याने बोलू नये. अर्थात गुरु आपल्या शिष्याला उपदेश देण्याकरता सत्य बोलू शकतात, परंतु अशा गुरुने आपले शिष्य नसलेल्या व त्यांचे मन शुद्ध होईल अशा रीतीने बोलू नये. त्याला वाचिक तपस्या आहे. यामुळे तो समाजाची उन्नती करू शकतो. वेद अमर्याद आहेत आणि मनुष्याने त्याचे अध्ययन करणे आवश्यक आहे. यालाच वाचिक तप असे म्हटले जाते. मानसिक तप म्हणजे मनाला इंद्रियतृप्तीमधून विरक्त करणे होय. मनाला असे प्रशिक्षण दिले पाहिजे की जेणेकरून ते इतरांचे हित कसे साधता येईल याचे सदैव चिंतन करीत राहील. मनासाठी योग्य प्रशिक्षण म्हणजे विचारांचे गांभीर्य होय. भौतिक लाभाची आकांक्षा न
ठेवणाऱ्या व केवळ परमेश्वर प्रित्यर्थ कर्म करण्यात युक्त असलेल्या मनुष्याने दिव्य श्रद्धेने केलेल्या त्रिविध तपाला सात्विक तप असे म्हणतात. सत्कार, मान आणि पूजा व्हावी म्हणून दंभाने जे तप केले जाते त्या तपाला राजसिक तप असे म्हणतात. आत्मपीडा करून किंवा इतरांना विनाशार्थ अथवा इतरांना व्यथित दुःख देऊन मूर्खपणे जे तप केले जाते त्याला तामसिक तप म्हणतात. कर्तव्य म्हणून योग्य व्यक्तीला योग्य स्थळी, वेळी, काळी प्रत्युत्तराची अपेक्षा न करता केलेल्या दानाला सात्विक दान म्हणतात. परंतु जे लोक प्रत्युपकाराची अपेक्षा ठेवून, फळाची आशा ठेवून किंवा संकुचित वृत्तीने जे दान करतात त्याला राजसिक दान असे म्हणतात. अयोग्य स्थळी, अकाल्य, पात्र व्यक्तींना आणि अनादराने तसेच अवहेलनेपूर्वक दिल्या जाणाऱ्या दानाला तामसिक दान असे म्हणतात. सृष्टीच्या आरंभापासून सत हे 3 शब्द परमसत्याला निर्देश करण्यासाठी आयोजित असतात. वेदोक्त मंत्राचे उच्चारण करतात आणि परब्रह्माच्या संतुष्टीप्रित्यर्थ यज्ञ करतात. ब्राह्मण या निर्देशनाचा उपयोग करीत असत. म्हणून परमेश्वराची प्राप्ती करण्यासाठी शास्त्रोक्त विधिविधानानुसार यज्ञ, दान आणि तप हे करावे. फळाची इच्छा न करता मनुष्याने तत्शब्दामध्ये यज्ञ, तप आणि दान इत्यादी विविध क्रिया कराव्यात. भौतिक जंजाळातून मुक्त होणे हा दिव्य क्रियांचा उद्देश आहे. परमेश्वरावरील श्रद्धेविना यज्ञ, दान, तप म्हणून जे काही केले जाते त्याला अनित्य होय अशा कर्माला असत असे म्हटले जाते आणि ते या जन्मी पुढील जन्मीसुद्धा व्यर्थच ठरते. मनुष्याने साक्षात कृष्ण भावनेचा स्वीकार केला पाहिजे. 17व्या अध्यायाचा हा संदेश आहे. या प्रकारे भगवद्गीतेच्या श्रद्धात्रय विभाग योग या 17व्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न होत आहे. धन्यवाद.